नमस्कार मित्रांनो. मध्य प्रदेशातील जबलपूर जवळील बर्गी डॅम येथे घडलेली बोट दुर्घटना ही केवळ एक साधा अपघात म्हणून पाहता येणार नाही. या घटनेत हवामानातील अचानक बदल, सुरक्षा नियमांकडे झालेलं दुर्लक्ष आणि व्यवस्थापनातील त्रुटी या सगळ्यांचा एकत्रित परिणाम दिसून येतो. या दुर्घटनेत एका आईने आपल्या 4 वर्षाच्या मुलाला वाचवण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न केला, पण दुर्दैवानं दोघांचाही मृत्यू झाला. बचाव पथकाला दोघांचे मृतदेह एकाच लाईफ जॅकेटमध्ये एकमेकांना घट्ट पकडलेल्या अवस्थेत सापडले. ही बाब भावनिक असली तर त्यामागे असलेली परिस्थिती समजून घेणं अधिक महत्वाचं आहे. मित्रांनो नमस्कार, मी प्रमोद आणि तुम्ही पाहताय डिजिटल चावडी. व्हिडिओमध्ये आपण बर्गी डॅम दुर्घटनेचा संपूर्ण घटनाक्रम, त्यामागील कारण आणि पुढे अशा घटना टाळण्यासाठी काय केलं जाऊ शकतं याचा सविस्तर आढावा घेणार आहोत. मध्य प्रदेशातील जबलपूर पासून साधारण 35 ते 40 किलोमीटर अंतरावर नर्मदा नदीवर बांधलेला बर्गी डॅम हा पर्यटनासाठीच प्रसिद्ध आहे. शांत परिसर, विस्तीर्ण पाणीसाठा आणि बोटिंग सारख्या सुविधा यामुळे मोठ्या प्रमाणावर पर्यटक येथे येतात. स्थानिक प्रशासन आणि पर्यटन विभागाकडूनही बोटिंगची व्यवस्था केली जाते. गुरुवारी संध्याकाळी सुमारे 5:30च्या सुमारास 40 ते 45 प्रवासी एका बोटीतून फेरफटका मारत होते. बोट एका बेटावरून निघाली आणि सुमारे 500 मीटर अंतर कापल्यानंतर परतीच्या प्रवासाला निघाली. सुरुवातीला वातावरण स्थिर होतं, त्यामुळे कोणतीही आपत्ती येईल असं वाटलं नव्हतं. संध्याकाळी 6:15च्या सुमारास बोट खमरिया बेटाजवळ पोहोचली असताना हवामानात अचानक बदल झाला. 40 ते 50 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहू लागले आणि त्यासोबत जोरदार पाऊस सुरू झाला. पाण्यावर लाटा तयार होऊ लागल्या आणि बोट अस्थिर झाली. काही क्षणातच बोटीत पाणी शिरायला सुरुवात झाली. परिस्थिती गंभीर होत असल्याचं लक्षात येताच काही प्रवाशांनी पाण्यात उड्या मारल्या. काही जण इतरांना मदत करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र परिस्थिती इतकी वेगाने बदलत होती की समन्वय साधणं कठीण होतं. त्या परिसरात काम करणाऱ्या काही मजुरांनी बोट बुडताना पाहिलं आणि तत्काळ मदतीसाठी पाण्यात उतरले. त्यांनी अनेक प्रवाशांना वाचवलं. त्यांच्या मदतीने सुमारे 14 ते 15 लोक किनाऱ्यावर पोहोचले. तरी अनेक प्रवासी पाण्यातच अडकले होते. घटनेची माहिती मिळताच प्रशासन सक्रिय झालं. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि एसडीआरएफ टीम घटनास्थळी दाखल झाली. हवामान प्रतिकूल असतानाही बचाव कार्य सुरू ठेवण्यात आलं. शेवटी गुरुवारी रात्री 4 मृतदेह सापडले आणि 15 जणांना वाचवण्यात यश आलं. शुक्रवारी सकाळी एनडीआरएफ आणि भारतीय सेनेच्या टीम्सही घटनास्थळी पोहोचल्या. बचाव कार्य अधिक वेगाने सुरू करण्यात आलं. आतापर्यंत 24 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं असून 9 जणांचा मृत्यू झाला आहे. काही जण अजूनही बेपत्ता असल्याने शोध मोहीम सुरू आहे. बचाव कार्यादरम्यान एक अतिशय दुर्दैवी गोष्ट समोर आली, ती म्हणजे एका महिलेचा मृतदेह बोटीच्या अवशेषात अडकला होता. तपासात दिसून आलं की तिने आपल्या 4 वर्षाच्या मुलाला लाईफ जॅकेटमध्ये स्वतःसोबत सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला होता. दोघेही एकमेकांना घट्ट पकडलेल्या अवस्थेत सापडले. ही घटना त्यांनी शेवटच्या क्षणी आपला जीव वाचवण्याचा जो प्रयत्न केला त्यांची जाणीव करून देते. या घटनेनंतर मुख्यमंत्री मोहन यादव यांनी मृतांच्या कुटुंबियासाठी 4 लाख रुपयांची मदत जाहीर केली. तसेच मंत्री राजेश सिंग यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. आता या दुर्घटनेनंतर काही महत्वाचे प्रश्न समोर येत आहेत. भारतीय हवामान विभागाने 30 एप्रिल रोजी मध्य प्रदेशात वादळी वारे आणि पावसाचा इशारा दिला होता. जबलपूर परिसरात येलो अलर्ट जारी करण्यात आला होता. अशा परिस्थितीत ही बोटिंग सुरू ठेवणं योग्य होतं का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. हवामानाचा इशारा मिळाल्यानंतर बोटिंग सेवा तात्पुरती बंद ठेवणं हा एक पर्याय असू शकला असता. वाचलेल्या प्रवाशांच्या मते बोटीवर पुरेशी सुरक्षा व्यवस्था नव्हती. सर्व प्रवाशांना लाईफ जॅकेट देण्यात आले नव्हते. तसेच आपत्कालीन परिस्थितीत काय करायचं याबद्दल स्पष्ट सूचना दिल्या गेल्या नव्हत्या. बोटीवर फक्त 2च क्रू मेंबर होते. ही बाब ही अतिशय गंभीर मानली जाते. एवढ्या प्रवाशांसाठी प्रशिक्षित आणि पुरेशी संख्या असलेले कर्मचारी असणं आवश्यक होतं. आपत्कालीन परिस्थितीत समन्वय साधण्यासाठी प्रशिक्षित टीम महत्वाची असते. मित्रांनो, काही प्रवाशांनी स्वतः पुढाकार घेऊन लाईफ जॅकेट वाटण्याचा प्रयत्न केला, पण वेळ खूपच कमी होता. अवघ्या 2 ते 3 मिनिटात बोट पूर्णपणे बुडाली. स्थानिक लोकांच्या मते खमरिया बेटाजवळील काही व्यक्तींनी आधीच हवामानाचा अंदाज घेऊन बोट किनाऱ्यावर लावण्याचा सल्ला दिला होता. मात्र हा सल्ला गांभीर्याने घेतला गेला नाही. मित्रांनो, या सगळ्या गोष्टींच्या आधारे ही दुर्घटना केवळ नैसर्गिक कारणामुळे झाली असं म्हणणं कठीण आहे. हवामान एक घटक असला तरी मानवी चुका आणि व्यवस्थापनातील त्रुटी याही तितक्याच जबाबदार आहेत. राज्य शासनाने या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. चौकशीत हवामानाचा अंदाज, सुरक्षा उपाययोजना, बोट ऑपरेशनचे नियम आणि संबंधित अधिकाऱ्यांची भूमिका यांचा तपास केला जाणार आहे. अशा प्रकारच्या घटनांमधून काही महत्वाचे धडे घेणं गरजेचं आहे. पर्यटन स्थळावर सुरक्षा ही प्राथमिकता असायला हवी. बोटिंग सारख्या उपक्रमांमध्ये हवामानाचा अंदाज, उपकरणांची उपलब्धता आणि प्रशिक्षित कर्मचारी यांचा योग्य समन्वय असणं आवश्यक आहे. याशिवाय प्रवाशांनाही सुरक्षा नियम पाळणं तितकंच महत्वाचं आहे. लाईफ जॅकेट घालणं, क्रू मेंबरच्या सूचनांचं तंतोतंत पालन करणं आणि आपत्कालीन परिस्थिती आली असताना शांत राहणं या गोष्टी जीव वाचू शकतात.
प्रशासनाच्या दृष्टीनं पाहिलं तर हवामानाचा इशारा मिळाल्यानंतर तत्काळ निर्णय घेणं महत्त्वाचं असतं. अशा परिस्थितीत जोखीम टाळणं हेच सर्वोत्तम धोरण असतं. मित्रांनो, या घटनेतून स्पष्ट होतं की छोट्या वाटणाऱ्या घटनांकडे दुर्लक्ष केलं तर परिणाम किती गंभीर होऊ शकतात. सुरक्षा नियम हे केवळ औपचारिकता नसून ते जीव वाचवण्यासाठी असतात. आज या दुर्घटनेत ज्यांनी आपले नातेवाईक गमावले त्यांच्यासाठी ही मोठी हानी आहे. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी जबाबदारी निश्चित होणं आणि आवश्यक सुधारणा होणं आवश्यक आहे. तुम्हाला काय वाटतं? ही दुर्घटना केवळ नैसर्गिक कारणामुळे झाली की व्यवस्थापनातील त्रुटी यासाठी जबाबदार आहेत? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच सखोल आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी डिजिटल चावडीला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो. जय हिंद, वंदे मातरम, धन्यवाद.